जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यामुळे विजय। बिहार निवडणुकीच्या निकालावरील टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीतून आचारसंहितेमध्ये 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर हे चिंताजनक। बिहार निवडणुकीतील निकालावर शरद पवारांचं गंभीर भाष्य। एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात जोरदार चर्चा। अजित पवारांकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची वर्षा निवासस्थानी फडणवीसांसोबत सुद्धा बैठक। काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार। सर्व वॉर्डांमध्ये आमचे उमेदवार लढवण्याची तयारी सुरू। मुंबईतल्या एकदिवसीय शिबिरामध्ये चन्नीथलांकडून भूमिका स्पष्ट। तर युतीबाबत कोणतीही अट नाही। मनपा निवडणुकीसंदर्भात युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेनंतर शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचना। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही। लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही। मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांचं उत्तर। कुणी कुणाला मारलं जोडलं काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती आहे। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। काँग्रेसनं बिहारमधील ऱ्हासातनं बोध घ्यावा। काँग्रेसचा बीएमसी स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे लवकरच कळेल। किशोरी पेडणेकरांचा पलटवार। पिंपरी चिंचवड मनपा शिंदे सेना स्वबळावर लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढण्याची आमची तयारी। मात्र वरिष्ठ निर्णय घेतील। खासदार श्रीरंग बारणेंचा दावा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आव्हान। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यात नवी राजकीय समीकरणं। हसन मुश्रीफांविरोधात संजय मंडलिक आणि समरजित घाटगे एकत्र येऊन चड्डू ठोकणार। बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक करण्यावरून राष्ट्रवादीत वाद। राष्ट्रवादीच्या पराभवासाठी धनंजय मुंडे विरोधकांसोबत बैठका घेत आहेत। आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप।